पहिल्या अध्यायाचा 44वा श्लोक होता मागच्या वेळेस. आणि त्याच्यामध्ये आपण जी अर्जुनाचे युद्ध न करण्याचे काही कारणं आहेत, त्याच्यामध्ये काही एक कारणं बघितले. आणि कसं जर पाप केले तर मी असं जर कार्य केलं तर मला पाप लागेल, अशा पद्धतीने अर्जुन इथे एक कारणं देत आहेत, आर्ग्युमेंट करत आहेत. आणि त्याच्यावर आपण चर्चा केली मागच्या वेळेस. आज ही चर्चा करूया. श्लोक नंबर 45 पहिला अध्याय. सर्वांनी मागे म्हणा. यदि माम प्रतिकारम अशस्त्रम शस्त्रपाणयः धार्तराष्ट्ररणे हन्यो तन्मे क्षेमतरं भवे. यदि माम प्रतिकारम अशस्त्रम शस्त्रपाणयः धार्तराष्ट्ररणे हन्यो तन्मे क्षेमतरं भवे. यदि माम प्रतिकारम अशस्त्रम शस्त्रपाणयः धार्तराष्ट्ररणे हन्यो तन्मे क्षेमतरं भवे. यदि माम प्रतिकारम अशस्त्रम शस्त्रपाणयः धार्तराष्ट्ररणे हन्यो तन्मे क्षेमतरं भवेत. काय याच्यामध्ये मला श्रेष्ठ दिसत नाही आहे? हे माझ्या विरुद्ध युद्ध करायला इतर आलेले आहेत, असं अर्जुन म्हणतात कृष्णाला. अनुवाद आहे. यदि शस्त्रधारी धृतराष्ट्र के पुत्र मुझ निहत्ते तथा रणभूमि में प्रतिरोध न करने वाले को मारे तो यह मेरे लिए श्रेयस्कर है. यदि माम अप्रतिकारम, यदि माम अप्रतिकारम, मी जरी प्रतिकार केला नाही. अशस्त्रम शस्त्रपाणयः, पाणी म्हणजे हात, पाणी पिण्याचं पाणी, पण पाण्याचा एक हात होतो हात. पाणयः शस्त्र पाणी, हात. मेरे हात में, माझ्या हातात जर शस्त्र नसतील, मी बिना शस्त्राचं राहीन तिथे. धार्तराष्ट्ररणे हन्यू, धृतराष्ट्राचे पुत्र आहेत, त्यांनी मला मारलं जरी, तन्मे क्षेमतरं भवेत, तरी ते माझ्यासाठी क्षेमतरम आहे, चांगलं आहे माझ्यासाठी. म्हणजे ते शस्त्र असं धारण करून मारण्याची इच्छेने जमा झालेले आहेत, एकत्र आलेले आहेत. आणि मी त्यांना अशस्त्रधारी म्हणजे बिना शस्त्राचा त्यांच्यासमोर उभा राहून, युद्धाची इच्छा बिलकुल नाही माझी, असं मी उभा राहून राहिलो. आणि त्यांनी जरी मला मारलं ना तरी पण ते योग्यच आहे, ते क्षेमतरम आहे माझ्यासाठी, असे अर्जुन कृष्णांना सांगतायत. म्हणजे आता जसं एखादी गोष्ट असेल की डिस्कशन आहे आणि त्या डिस्कशनमध्ये अशी चर्चा होते की काय आहे, काय करायला पाहिजे, डिसिजन मेकिंग आहे, टीमवर्क आहे, डिसिजन मेकिंग आहे, निर्णय घ्यायची प्रक्रिया आता सुरू आहे. इथे बरेच कारणं दिल्यानंतर अर्जुन निष्कर्षावर पोचला. आणि निष्कर्ष काय आहे? हा निष्कर्ष आहे की सगळे शस्त्र अस्त्र धारण केलेले सगळे जे आहे ते मला मारायला जरी आले, मी निहातच तिथे बरं आहे आणि मी युद्ध करणार नाही. अगोदर तर अर्जुन म्हटले होते, अर्जुनाची लक्षणं पण आपण बघितली, याच्यावर चर्चा पण आपण केली. पण ही अशी अवस्था असताना सुद्धा अर्जुन आता म्हणतोय की मी युद्ध न केलेलेच बरं, असं अर्जुन कृष्णांना म्हणतायत. का अर्जुन असे म्हणतायत याच्याविषयी थोडी चर्चा करूया आपण. धृतराष्ट्रपुत्र, लेडीज या साईडला, जेंट्स या साईडला. धृतराष्ट्र के प्रति आसक्त पुत्र, धार्तराष्ट्र. धार्तराष्ट्र म्हणजे धृतराष्ट्राचा पुत्र. इथे धार्तराष्ट्र शब्द का वापरला आहे? पहिल्या श्लोकामध्ये बघा वर्णन येतो, धृतराष्ट्र उवाच, आहे की नाही? धृतराष्ट्र म्हणाला.
आणि संजयने त्याची मानसिकता जाणली. आणि अजून पण एका ठिकाणी वर्णन होतं धृतराष्ट्रपुत्र. जसं आता हे युद्धाचा जो प्रसंग आहे हे याच्यामध्ये एक धार्तराष्ट्र शब्दावरून एक पूर्व हिस्ट्री आहे आणि ज्याच्यामुळे दुर्योधन फार खवळला होता आणि द्रौपदीच्या पतीप्रती त्यांनी एक भयानक त्यांनी अपमान केला होता की जेव्हा पांडवांनी एक सुंदर महल निर्माण केला होता आणि त्याचं उद्घाटन केलं होतं आणि तिथे सगळ्यांना बोललं होतं, मोठे मोठे राजे, त्यांचे नातेवाईक सगळ्यांना त्यांनी इन्व्हाइट केलं होतं. विशेष मोठा कार्यक्रम होता तो. आणि त्या कार्यक्रमामध्ये अर्जुन सगळ्या ठिकाणी फिरत होता आणि एवढं सुंदर त्याचं बांधकाम केलं होतं की बऱ्याच ठिकाणी अशी गोष्ट समोर दिसते पण ती तशी नाही आहे असं चित्रण केलं होतं. इल्युजनात्मक. आता पण बघता तुम्ही कधी कधी इल्युजन तुम्हाला असं दिसतं बघा, एक ऑप्टिकल इल्युजन. जर तुम्ही सर्च मारलं नेटवर तुम्हाला खूप असे दिसेल ऑप्टिकल इल्युजन. कधी कधी काही लोक असे चित्र बनवतात भिंतीवर. एक चित्र मी बघितलं होतं, विशेष चित्र आहे ते, की एक पेंटर आहे, तो जंगलामध्ये गेला आणि एक मोठं झाड आहे असं, तसा बुंधा जो आहे एवढा मोठा असा आहे, झाड असं एवढा मोठा आहे तो, खोड तसा, आणि जंगल आहे आजूबाजूला हिरवं आहे आणि तो झाड हे आहे. त्यांनी काय केलं, त्याचं जे खोड आहे त्याला त्यांनी प्लास्टिकवरून लावलं, चिटकवलं, साधारण एवढ्या अंतरावर प्लास्टिक लावलं त्यांनी. आणि त्या प्लास्टिकवर त्यांनी कलर कॉम्बिनेशन करायला सुरुवात केली, पेंटिंग करायला सुरुवात केली. आणि त्यांनी असं पेंट केलं, त्याचा बॅकग्राऊंड त्या एवढ्या जागेमध्ये, झाडाच्या एवढ्या जागेमध्ये त्यांनी असं बॅकग्राऊंड केलं ग्रीन, की ते ग्रीन मागचे जे ग्रीन आहे आजूबाजूचं जे बॅकड्रॉपचं त्याला त्यांनी मॅच केलं. आणि दुरून जर बघितलं तर तेवढी जागा मोकळी दिसत होती, वर झाड आणि खाली बुंदा झाड, आणि मधली जागा जी आहे ती ग्रीन दिसत होती, मागच्या बॅकग्राऊंडला मॅच दिसत होती. आणि त्यामध्ये त्याने एक पक्ष्याचं चित्र काढलं त्याने, आणि हुबेहूब असं दिसत होतं. बघितलं तुम्ही ते चित्र? हुबेहूब ते असं दिसत होतं की तो मध्ये पक्षी उडतो आहे आणि वर झाड आहे अर्धं आणि खाली अर्धं झाड आहे आणि मध्ये मोकळी जागा वाटत होती. बघायला तुम्ही असं बघाल की अरे असं कसं काय होऊ शकतं. पण जेव्हा तुम्ही त्याचे अगोदरचे चित्र बघाल की तो पेंटिंग करताना, तेव्हा लक्षात येईल की याने तिथे चित्र असं तयार केलं आहे, कलर कॉम्बिनेशन असं केलं आहे की दिसताना असं दिसतं की तिथे झाड असून पण नसल्यासारखं दिसतं. ऑप्टिकल इल्युजन याला म्हणतात. ही तर कला आता आपल्याला दिसतंय, याच्या पूर्वी तर जास्त प्रगत होती आणि तशी निर्माण केली होती. आणि त्याच्यामुळे दुर्योधन ठोकर खाल्ली त्यांनी. जिथे त्याला वाटत होतं की इथे जसं ही भिंत आहे, त्या भिंतीला असे चित्र केलं की असं दिसत होतं की तिथं रोड आहे, रस्ता आहे, आणि तिथून तो जायला गेला आणि ठाकसे लागला डोक्याला. आणि तो बघितला की इकडे तिकडे कोण नाही बघत. मग तो निघाला तिथून चालता 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 एका ठिकाणी त्याला असं मस्त रस्ता दिसला त्याला गालीच्या टाकलेला. आणि थोडा पुढे गेला आणि तिथं रोड नव्हता, इथे पाणी होतं, पण त्या पाण्यावर अशी रंगवटी केली होती की असं वाटत होतं की ती जागा आहे. आणि त्याच्यात तो पडला धडाम. आणि त्यांनी पडल्याबरोबर तिथे आजूबाजूला द्रौपदी आणि काही राण्या, काही मेड सर्वंट वगैरे होत्या आणि त्या हसायला लागल्या. तेव्हा तिथे द्रौपदी काय म्हटली, धृतराष्ट्रपुत्र. तिने एक शब्द वापरला आहे, धृतराष्ट्रपुत्र. धृतराष्ट्रपुत्र म्हणजे काय, धृतराष्ट्र कसा आंधळा आहे तसा मुलगा पण आंधळा आहे, त्याला दिसलं नाही इथे पाणी, पडला. सांगण्याचा अर्थ असा आहे की अंधे का बेटा अंधा. धृतराष्ट्र. संस्कृत भाषा, सुसंस्कृत लँग्वेजमध्ये कोणाला बोललं पण जातं ना तर असं एकदम घाणेरडे शब्दामध्ये किंवा असं एकदम जसं आजकाल आपली तुकार लँग्वेज त्या पद्धतीने नव्हते बोलले जात, सभ्य भाषेमध्ये बोललं जातं. धृतराष्ट्रपुत्र. तसा इथे तो शब्द आहे व्यंगात्मक शब्द, धार्तराष्ट्र. तर धृतराष्ट्राचे पुत्र आहेत. हां, आता याच्यामध्ये अर्जुन काय म्हणताय, अर्जुन म्हणतायत की बघा, अर्जुन काय म्हणतात की मी जरी प्रतिकार केला
मी जरी प्रतिकार नाही केला आणि मी निशस्त्र जरी उभं राहिलो तरी ते योग्यच आहे. मला तर वाटतं की ते बरं आहे, कारण याच्याने मी मेलो तरी पण मला काय प्रॉब्लेम नाही आहे. धार्तराष्ट्र रणे हन्यूस, धृतराष्ट्र जे पुत्र आहेत ते मात्र मला मारलं तरी मला काय प्रॉब्लेम नाही. ते मला का मारतील निशस्त्र मी असलो तर? युद्धाचा नियम असा आहे की एखादा जर बिना शस्त्राचा एखादा जर योद्धा असेल तर जो शस्त्रधारी आहे तो त्याच्यावर वार करू नाही शकत युद्धाच्या नियमानुसार. आणि जर अर्जुन म्हणतो की मी निशस्त्र जर उभा असेल आणि त्यांनी जर माझ्यावर आक्रमण जरी केलं, वार जरी केला तरी पण मला काही प्रॉब्लेम नाही आहे. मग त्याच्यावर वार का करतील? कारण ते धार्तराष्ट्रपुत्र आहेत. हा इथे व्यंग आहे. धार्तराष्ट्र रणे हन्यू, ते मला माझा हनन करतील, मारतील मला तरी ठीक आहे. का? कारण ते धार्तराष्ट्रपुत्र आहे. धृतराष्ट्र जसा आंधळा आहे दृष्टीने, तसा धृतराष्ट्र आध्यात्मिक ज्ञानाने सुद्धा आंधळाच आहे. आणि तसेच त्याचे पुत्रसुद्धा नैतिक मूल्याने पण आंधळे आहेत. त्याच्यामुळे ते वार करू शकतील, काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणून धृतराष्ट्राचे पुत्र आहेत. दुसरं काय म्हणता येते की जसा धृतराष्ट्र राज्यासाठी काहीही करू शकतो, आसक्त आहे खूप, आणि त्याच्यामुळे धृतराष्ट्र आसक्त आहे हे कशावरून आपल्याला दिसतं? नुसतं त्याच्यावर आरोप लावतो का? नो. पांडू हे राजा होते अगोदर. धृतराष्ट्र वास्तविक मोठे होते पण त्यांना राज्य मिळालं नाही. का? कारण ते आंधळे होते आणि नियमानुसार तसं आंधळ्याला राज्य बनवता येत नाही. पंडू राजा बनले. पण पंडू राजा असताना जेव्हा त्यांना शाप मिळाला होता आणि ते जेव्हा वनामध्ये प्रस्थान केलं होतं त्याने, ॲक्च्युली ते युद्धासाठी गेले होते, विजयी युद्धासाठी गेले होते. त्यावेळेस राज्यकारभार सांभाळण्यासाठी त्यांनी धृतराष्ट्राला दिला होता. पण धृतराष्ट्र त्या काळामध्ये एवढा आसक्त झाला त्या राज्यामध्ये की सगळे लोक येऊन धृतराष्ट्राला राजा म्हणायचे, धृतराष्ट्र महाराज म्हणायचे. त्याला बरं वाटायचं, कमीत कमी आता तरी मला राजा म्हणा. आणि धृतराष्ट्राला विचारायचे की महाराज काय करायला पाहिजे? मग धृतराष्ट्र सांगायचं हां मग काय करायला पाहिजे तुम्ही सांगा. मग ते सांगायचे असं करूया असं करूया. मग धृतराष्ट्र म्हणतो बरं ठीक आहे असं करून टाका. म्हणजे त्याच्यामध्ये त्याचा अहंकार होता. त्याला एकदम असं मस्त वाटायचं की हां मी निर्णय घेतो आणि मी सांगतो लोकांना असं करा. याच्यात त्याला आनंद होता धृतराष्ट्र, ही त्याची आसक्ती. आणि हळूहळू त्याची आसक्ती एवढी वाढायला लागली की आता काळ संपला आणि न्यूज मिळाली की पांडुराजा विजयी होऊन परत येत आहेत हस्तिनापूरमध्ये. तेव्हा मात्र धृतराष्ट्र खूप कासावीस झाला आणि त्याच्या पत्नीला म्हणतायत, गांधारीला म्हणताय, धृतराष्ट्र गांधारीला म्हणताय की मला एकदम अस्वस्थ वाटतंय आणि मला याची सवय लागली. मला असं वाटतंय की मीच राजा राहावं असं मला वाटतंय आणि त्याच्यामुळे मला एकदम अनकम्फर्ट होत आहे पांडू राजा येतोय तर. तेव्हा गांधारीने त्याला खडसावलं पतीला की तुमची ही भावना ह्या पद्धतीने विचार करणं हे अजिबात चुकीचं आहे, असं तुम्ही नाही करायला पाहिजे. का? कारण ते राज्य पंडूचं आहे. पण तरी धृतराष्ट्र एवढा आसक्त होता की पांडू पुन्हा आल्यानंतर पुन्हा ते जंगलात गेले आपल्या पत्नींसोबत. आणि जेव्हा त्यांना शाप मिळाला पांडुराजांना तेव्हा मात्र त्यांनी ऐलान केलं की मी राज्य आता जाणार नाही राज्यामध्ये, धृतराष्ट्र महाराजांनाच राज्य करू द्या आणि नंतर माझे मुलं झाले तर त्यांना राज्य मिळू द्या. पण धृतराष्ट्र त्याला एवढा आसक्त होत गेला. म्हणून धृतराष्ट्र राष्ट्राच्या प्रती तो दृढ आहे, आसक्त आहे, त्याला म्हणतात धृतराष्ट्र. तसाच दुर्योधनसुद्धा आणि त्याचे मुलंसुद्धा राष्ट्राच्या प्रती आसक्त आहेत. म्हणून धार्तराष्ट्र रणे हन्यू, धृतराष्ट्राचे पुत्र. पुढे म्हणतायत क्षेमतरम. क्षेम म्हणजे काय? क्षेम कुशल, चांगलं, चांगुलपणा. कसे आहेत तुम्ही? आम्ही कसे आहात? क्षेमतरम आहोत. क्षेमतरम नाही, इंग्लिशवाला शेम. एकदम अलज्जायुक्त. श्रेयतरम, क्षेमतरम. आम्ही एकदम कुशल आहोत, मंगल आहोत, छान आहोत, चांगलं आहोत. क्षेमतरम. त्याला आपल्या लँग्वेजमध्ये काय म्हणतात माहिती आहे का? कोणाला विचारलो आपण की कसा आहात तुम्ही? मजेत आहे ना. तोंडात त्या जिभेवर तो शब्द असा बसलाय ना की तो तापामध्ये जरी असेल ना त्याला विचारलं काय कसे आहेत? मजेत.
म्हणजे का बरं झोपला आहे? नाही थोडा ताप आला आहे. मग मजेत कसला? पण तो शब्द एवढा जिभेवर बसला आहे आपल्या, मजेत. तसा क्षेमतरम नाही आहे. क्षेमतरम हा शब्द अति म्हणजे तरम आहे ना, हा म्हणजे खूप चांगला आहे, खूप चांगला आहे या अर्थाने आहे तो. अर्जुन हीच निर्णय निष्कर्षावर, या निष्कर्षावर अर्जुन पोहोचला. आता कुठला निष्कर्ष अर्जुनने काढला? की मला त्यांनी मारलं तरी चालेल. बघा आता श्रेय, कशामध्ये श्रेय आहे माझं? अर्जुन म्हणता येते जीवितहानी नाही होगी. मी युद्ध न करण्याचा निर्णय घेतला आहे, ह्या क्षेमतरम निर्णय आहे असं अर्जुनाचं मत आहे. कशामुळे? जर मी असा निर्णय घेतला त्याच्याने काय होईल? जीवितहानी होणार नाही. म्हणजे मी युद्ध नाही केलं तर युद्ध होणार नाही, कारण माझ्यावरच अवलंबून आहे युद्ध सगळं. मग जीवितहानी होणार नाही आणि अधर्म होणार नाही, अर्जुनाचं म्हणणं आहे. अधर्म काय? एवढे जे सगळे सेना आहे ती मारली जाईल आणि मग उर्वरित कुटुंब आहे तो अधर्मामध्ये लागेल. आणि मग काय होईल? वर्ण जे पद्धती आहे ती नष्ट होईल, वर्णाश्रम पद्धती नष्ट होईल आणि उर्वरित कुटुंब अधर्मामध्ये गुंतलं जाईल. त्याच्याने काय होईल? अवांछित संतती निर्माण होईल, म्हणजेच वर्णसंकर होईल. आणि वर्णसंकर झाल्यामुळे काय होईल? लुप्त पिंडोदक क्रिया, त्यांचे जे पूर्वज आहेत त्यांना पिंड उदक क्रिया बंद होईल. आणि नरके नियतम वासो, त्याच्यामुळे ते नरकात निरंतर पडून राहतील ते लोक, पूर्वजांचा उद्धार होणार नाही. एवढे सगळे प्रॉब्लेम होईल. म्हणजे हे काय आहे? किती मोठं पाप आहे. कोण म्हणतात? अर्जुन. आणि म्हणून मी युद्ध जर नाही केलं तर अधर्म होणार नाही. खरं आहे का ते? नाही. अर्जुन ज्या भावनेने, अर्जुन ज्या पद्धतीने विचार करायचा ते बरोबर आहे वास्तविक, पण सध्याच्या कंडिशनला ते बरोबर नाही आहे. अधर्म नाही होगा, पाप से बचाव होगा. एवढ्या सगळ्यांना मारण्याचं पाप लागणार नाही. उनको खुश देखकर मैं खुश हो जाऊंगा. हां, कोणला खुश बघून? माझे भाईबंद, माझे भावंड यांना बघून मला पण आनंद होईल आणि त्याच्यामुळे मी आनंदी आहे, मी खुश, मला ह्या निर्णयावर अर्जुन पोहोचला. बघा, जेव्हा आपण एखादं मत बनवतो ना स्वतःचं, तेव्हा कुठली गोष्ट स्वीकार करणं थोडी कठीण जाते आपल्याला. थोडी नाही, खूप कठीण जाते. एकदा आपण जेव्हा मत बनवतो तेव्हा जर आपण कोणाला तरी विचारतो आणि विचारल्यानंतर आपण त्याचं सजेशन आपण ऐकतो किंवा आपण डिस्कस करतो, तेव्हा कोणी सांगितलेली गोष्ट स्वीकार करायला एवढा प्रॉब्लेम येत नाही. पण जर आपण निर्णयावर पोहोचलो ना तर त्याच्यानंतर कठीण जातं. अर्जुनचे हे निर्णय जे होते ते योग्य नव्हते, त्या क्षणासाठी योग्य नव्हते. यदि माम प्रतिकारम अशस्त्रम शस्त्रपाणयः, यदि माम प्रतिकारम, जर मी प्रतिकार केला, अशस्त्रम शस्त्रपाणयः, सॉरी, यदि माम अप्रतिकारम, तिथे अ आहे, यदि माम अप्रतिकारम अशस्त्रम शस्त्रपाणयः, जरी मी प्रतिकार केला नाही, अशस्त्र म्हणून मी राहिलो, निशस्त्र मी तिथे उभा राहिलो, तर काय होईल? काय होईल? मारलो जाईल, मारलो जाईल. आणि हे कसं आहे? हे अशा पद्धतीचं आहे जसं आपल्या भाषेमध्ये, हे लांबून दिसत नाही तुम्हाला, दिसणार नाही, समजत ना? समजतं? अरे वा, चांगले डोळे तुमचे. बीमार व्यक्ति क्षमता होने पर भी दवाई लेने से मना करना. आजारी आहे, दवा घेऊ शकतो, पण औषध घ्यायला तो मना करतो. कसलं लक्षण आहे? हे तसंच लक्षण आहे जसं अर्जुन क्षमता असून सुद्धा युद्धभूमीवर उभा राहून म्हणतो की मी युद्ध करणार नाही. पीछे से ट्रेन आ रही है देखकर भी रेल्वे ट्रैक से न हटना. हे तसंच आहे जसं अर्जुन बिना शस्त्राचं उभं राहतोय. हे सगळे कसले लक्षण आहेत? अप्रतिकारम अशस्त्रम. आणि हे अप्रतिकार आणि बिना शस्त्राचं राहणं हे जसं
ट्रेन येते आणि मध्ये उभा राहणं आणि आजारी असताना पण औषधं न घेणं आत्महत्येचं एक लक्षण आहे किंवा त्याचा एक प्रकार आहे. आणि इन शॉर्ट सारांश रूपाने जर म्हणायचं तर अर्जुन अशा परिस्थितीमध्ये तिथे आहे की तो कन्विन्स झाला आहे की मी आत्महत्या करायला तयार आहे. ते युद्ध चालू आहे, सगळे असे शस्त्रास्त्र घेऊन उभे तयार आहेत आता मारायला, आणि अर्जुन म्हणतो की मी युद्ध करणार नाही, मी शस्त्र पण घेणार नाही, आणि त्यांनी मला मारलं तर मारणारच. ते एकतर ते कोण आहेत? धार्तराष्ट्रपुत्र, युद्धासाठी आसक्त आहेत, ते मारणार 100%. तर त्याच्यामुळे अशा पद्धतीचा घेण्यात येणारा जो निर्णय आहे तो आत्महत्याचा निर्णय असल्यासारखं आहे. मग अशी परिस्थिती का आणि केव्हा निर्माण होते व्यक्तीच्या जीवनामध्ये? की जेव्हा तो अशा निर्णयास्पद पोचतो की त्याला त्याची बुद्धी कन्विन्स करते, त्याला परावृत्त करते, त्याला सहमत करते आणि त्याला शिकवते की कसं हे आत्महत्येचा जो प्रकार आहे किंवा अशा पद्धतीने तुझं वागणं हेच योग्य आहे. मोस्टली असं तुम्हाला बघायला मिळेल की जे लोक आत्महत्या करतात, आत्महत्या काय करतात? वास्तविक आत्महत्या करणं हे आनंददायी गोष्ट नाही आहे. आनंददायी गोष्ट आहे का आत्महत्या करणं? नाही. बघा, तुमचा एक बोट जर कापला, किती दिवस त्रास होतो आपल्याला? नुसतं बोट तिलक लावायला, तोच बोट भाजी कापताना किंवा काय पकडताना किंवा आंघोळ करताना किती आपल्याला त्रास होतो त्याचा. एखादे बोट जर त्रास देत असेल तर एक बोट कापण्यासाठी एवढा घाबरतो आपण. शरीराचा गळा कापण्यासाठी व्यक्ती तयार होतो, गळफास घेण्यासाठी तयार होतो. गळफास घेतल्यानंतर किती भयानक वेदना असतात. तो फास आहे तो एकदम ह्या जे नस आहे त्याला पूर्ण एकदम जाम करतो, तो एकदम घट्ट बसतो. मागचा जो मणका आहे तो ब्रेक होतो, तुटतो, तो मोडला जातो. तो त्याच्याने ही जी जिव्हा आहे, ही जिव्हा आपल्याला एवढीशीच दिसते, 1-1.5 इंच दिसते, अशी लांब आहे ती. म्हणून तर एवढं बडबड करतो आयुष्यभर. अशी लांब जिव्हा बाहेर निघते, अशी पूर्ण बाहेर निघते अशी जिव्हा त्याची. सुसाईडचं आणि मर्डरचं ते डॉक्टर लोक त्याला चेक त्या पद्धतीने करतात. आणि घावाचं लक्षण, आणि खूप खूप म्हणजे एवढा भयंकर तडफडतो तो माणूस तिथे, एवढा भयंकर तडफड. किंवा दुसरा विष खाऊन एखादा व्यक्ती मरतो, तर विष खाल्ल्यानंतर कशा त्याच्या शरीरामध्ये तशी कशी अवस्था होते, कसा त्याच्या शरीरात दाह होतो, ते विष कसं ब्लड क्लॉटिंग करतं आणि तोंडाला फेस येतो, शरीर निळं पडतं, गडबड लोळतो तो. एका ठिकाणी बघितलं नव्हतं, ऐकलं होतं. टीचर्स 2, एक मुलगा आणि एक मुलगी, अजून त्याचं लग्न झालं नव्हतं, पण त्यांचा आपापसामध्ये संबंध होते आणि ही गोष्ट बाहेर लीक झाली होती. आणि त्याच्यामुळे काहीतरी झालं होतं, त्यांना माहिती नाही काय झालं, पण दोघांनी पण रात्री विष खाल्लं आणि दोघे त्या गडबड लोळत होते त्या ठिकाणी. भयंकर अवस्था होती, दोघे मेले. कितीतरी वेदना होतात आत्महत्याने. अजून कुठल्या प्रकारे आत्महत्या? जाळून घेतात लोक, रॉकेलने, पेट्रोलने पेटून घेतात स्वतःला. जिवंत पेटणं म्हणजे किती भयंकर आहे. जिवंत पेटायचं असेल तर असा एक बोट मेणबत्तीच्या वर असं ठेवायचं आहे किंवा गॅसवर एक बोट ठेवून असं की आपली तयारी आहे का मरण्याची, मरू शकतो का आपण, स्वतःला पेटून मरू शकतो का. पूर्वीच्या काळी सतीची पद्धत होती, तुम्हाला माहिती आहे, आठवलं तुम्ही ऐकलंय? सती त्या पण अशा स्वतःला पेटून घ्यायच्या. एक ठिकाणी एक सत्य घटना आहे, आत्ताचीच घटना आहे, काही वर्षापूर्वीची घटना आहे. एका गावामध्ये ती
ती महिला होती, तिच्या पतीवर खूप प्रेम होतं. काही कारणास्तव पती एक्सपायर झाले आणि ती सती जायला निघाली आणि सगळे लोक सतीच्या विरोधात, आजकाल तर कायदा पण बनला, आणि तिथल्या लोकल पोलीस स्टेशनला त्यांची हे केली, कंप्लेंट केली. पोलीस आले तिथे आणि ती मात्र एकदम दृढ निश्चय होती की मला सती जायचं आहे आणि सती प्रथा ही चुकीची नाही आहे, शास्त्रसंमत आहे, आणि त्याच्याने पतिव्रता पत्नीचा उद्धार होतो, ही ते कन्व्हिन्स होती. पण सगळ्यात जास्त तिला एवढा वेदना होत होत्या तिच्या पतीच्या विरहाने, की ती म्हणत होती की पतीच्या शिवाय जगणं म्हणजे चितेच्या अग्नीपेक्षा पण भयंकर अग्नी, आयुष्यभर मला सहन नाही होणार, म्हणून मला सती जाऊ द्या. आणि लोक तिला अलाव करत नव्हते. आणि मग पोलीस आले त्यांच्यासमोर आणि ते म्हटले की नाही तू असं करू शकत. मग ते पोलिसाला तिने सांगितलं की तुम्हाला विश्वास देण्यासाठी मी काय करू की तुम्हाला विश्वास वाटेल की माझ्यावर जबरदस्ती होत नाही म्हणून. मग तिने सांगितलं की एक मेणबत्ती घेऊन या, पेटलेली असं मोठी, आणि मग त्यांनी आणली मेणबत्ती पेटवून. अशी मोठीच मेणबत्ती होती ती, एवढीची ज्योत होती तिची, आणि तिने स्वतःचं बोट त्याच्यामध्ये ठेवलं आणि अक्षरशः बोट त्याच्यासमोर जळतोय त्या पोलिसाच्या समोर, आणि पोलिसाला घाम फुटला आणि ती एकदम अशी अजिबात तिची डोळ्याची पापणीसुद्धा हालत नव्हती. तेव्हा पोलिसांनी सांगितलं जा बाई, कारण तुझी ही तयारी आहे ते अग्नी तुला काय जाळणार आहे, अग्नी फक्त शरीराला जाळणार आहे, आणि ती शरीराच्या ह्या प्रसंगाने शरीराच्या पार पुढे गेलेली आहे ती. तर पण त्याला वेदना जे जळतात, बापरे, तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये गेले बर्निंग वॉर्डमध्ये, असे ओरडतायत, असे किंचळतायत, कधी पण ओरडतील ते, रात्री पण ओरडतील ते, आणि अचानक तुम्हाला न्यूज येईल, जर नातेवाईक असेल ना, न्यूज येईल तुम्हाला की एकदम ओके, म्हणजे एवढी चांगली तब्येत आहे की उद्या सोडणार मला, असे बोलतील ते, एकदम छान, एकदम ठीक. आणि पुढच्या 4 तासामध्ये तुम्हाला मेसेज येईल की एकदम सिरियस क्रिटिकल कंडिशन. कधी काय होईल त्याचा काही भरोसाच नाही जळलेल्या पेशंटचा. खूप वेदना, पूर्ण बॉडी अशी एकदम जळते. विचार करा, कल्पना करा. याच्यासाठी एवढं जोर देऊन सांगतोय की कोणी असं ट्राय मारू नये आत्महत्येसाठी. अर्जुन अशा पद्धतीने करू इच्छितो. इथे काय कारणं असतात जनरली आपण स्वतःचं शरीर संपवण्यासाठी? इथे काही कारणांची चर्चा केली बघा. शरम म्हणजे भयंकर इन्सल्ट झाला आहे, भयंकर अपमान झाला आहे, मी तोंड कसं दाखवू लोकांना आता, त्याच्यामुळे महिलेलाच परवडलं आत्महत्या. कॉम्पिटिशन म्हणजे मी हरलोय मी, कसं काय मी आता कोणासमोर उभं राहू, शक्यच नाही. याच्यामध्ये काय असतं माहिती आहे का, एक फॉल्स इगो खूप असतो स्पर्धेमध्ये, की मी डायजेस्ट नाही करू शकत ती गोष्ट, त्याच्यामुळे सुसाईड. 3rd प्रायश्चित्त, की मला एक आहे प्रायश्चित्त पण एक आहे, की जर मोठा अपराध घडला असेल किंवा जो अनहोनी गोष्ट आहे त्याला शेवट शिक्षा काय किंवा त्याला प्रायश्चित्त काय, तर हेच प्रायश्चित्त की स्वतःला संपवणं. हे पण एक कारण आहे आत्महत्येचं, मरण्याचं. नशेमध्ये माणूस काय पण करतो, नशेत माणूस मरतो. अपमान, जर अपमान केला असेल कोणी तर व्यक्ती मरतो. पढाई का टेन्शन आहे, अभ्यासाच्या टेन्शनने पण मुलं सुसाईड करतायत, किंवा चांगले नंबर्स नाही आले तरी पण सुसाईड करतायत. त्याला वडिलांनी काहीतरी बोलला तरी सुसाईड करतो, आईने काहीतरी बोलला, आईने बोलल्यावर शक्यतो सुसाईड नाही करत. मुली करत असतील, मुलं नाही करत. किंवा मग काहीतरी प्रेयसीने काहीतरी केलं, फसवलं, ब्रेकअप झाला, किंवा प्रेयकरने ब्रेकअप दिला, त्याच्यामुळे सुसाईड. एक इंजिनियरचा मुलगा होता, इंजिनिअरिंगला 2nd इयर की 3rd इयरला होता तो, 3rd इयरला होता तो मुलगा.
आणि तो ज्या एरियामधून जायचा कॉलेजला, त्या एरियामध्ये रस्त्याला जाताना एक घर होतं, तिथे एक मुलगी होती, त्यांचं दोघांचं थोडं होतं. पण त्या मुलीच्या घरचे लोक त्याला सहमत नव्हते आणि ते फार ॲग्रेसिव्ह होते ते. आणि तिला पक्की खात्री होती की हे लोक मला याच्याशी लग्न करू देणार नाही, असा तिचा विश्वास होता. आणि त्यांचं काय काय बोलणं पण होत होतं. तो मुलगा माझा चांगला परिचयाचा आहे. आणि एक दिवशी त्याला अचानक न्यूज मिळाली की त्या मुलीने सुसाईड केलं, विष खाल्लं तिने. आणि त्याला जेव्हा बातमी कळाली असा वेड्यासारखा आला तो. मग आमचा एक भक्त, आम्ही बुक डिस्ट्रीब्युशनला जायचो स्टेशनला, आणि मी त्या दिवशी गेलो नव्हतो, दुसऱ्या एक सेवा होती, आणि ते भक्त गेले होते बुक डिस्ट्रीब्युशनला. आणि बुक डिस्ट्रीब्युशनला गेले आणि संध्याकाळी ते बॅग जशी जशी घेऊन आले परत बुक्स भगवद्गीतेचे. मी म्हटलं अरे एक पण गीता गेली नाही. मग त्याने सांगितलं, तर एवढे हसायला लागले ते. ते म्हटलं काय झालं गड्डा सांगू का? म्हटलं सांगा. ते म्हटलं आपला तो मुलगा, आमचा स्टुडंट, कॉलेजचा स्टुडंट, तिथे प्रिचिंग करायचं, तो म्हणजे एवढा वेड्यासारखा करत होता की त्याचा मित्र त्याला कसा तरी पकडून त्याला रिक्षात भरून आणलं त्याने. आणि रिक्षात त्याला घेऊन येता नुसता गडबडा करत होता की गेली ती, आणि रडत होता असा एकदम ना लहान मुलासारखा, असा रडत होता ती गेली माझ्यामुळे गेली, असं तसं. आणि याला हे चूप करत होते की चूप बाई, तू जर असं बोलायला लागलास की तुझ्यामुळे गेली ना, आणि तिच्या घरच्यांना जर कळालं तर तुझे 12 वाजवतील, ते तुझा केस पण होईल आणि भलतंच काय होईल. त्याला कसं तरी करून रिक्षात टाकून त्याला घेऊन आले, ते स्टेशनला घेऊन आले, आणि तिथून मग त्याला ट्रेनमध्ये बसून त्याला घरी पाठवून दिलं. तो आता येऊ नको म्हणे, एक आठवडा रे केलं. आणि तिकडे गेल्यानंतर पण तो एवढा एकदम कसा तरी झाला होता. आणि त्या मुलीने आत्महत्या करून टाकली. तर त्याच्यामुळे ह्या अशा गोष्टी आहेत. आणि मग कधी कधी भांडणं होतात. भांडणाने पण कधी कधी लोक असे आत्महत्या करतात का? भांडणाने आत्महत्या, तू दुसऱ्याला मारायला बघतात लोक. अजून काय कारण आहेत आत्महत्या करण्याचे याच्या व्यतिरिक्त? कर्ज. कोण म्हटलं? हां, गुड. कर्ज एक कारण आहे आत्महत्या करण्याचं. आज मोठं कारण आहे ते कर्ज. कर्जाचं वाढ होत जाते. कर्जाने आत्महत्या. अजून काय कारण आहे आत्महत्या करण्याचं? काय आहेत? दबाव, डिप्रेशनमध्ये आत्महत्या करतो माणूस. दबाव असेल तर कुठल्या बाबतीत? कुठल्या पण बाबतीत. ओके, दबावामध्ये पण आत्महत्या करतो व्यक्ती. अजून कुठलं कारण असतो आत्महत्या करण्याचं? स्वाभिमानाला ठेच पोहोचली, याच्यामध्ये आहे का स्वाभिमानाचं काय? अपमान. ओके, अपमान आहे. अजून काय कारण आहे आत्महत्या करण्याचं? भाजीत मीठ कमी झालं. नाही करत ना कोणी? हां, आजारपणाला कंटाळून म्हणतात डॉक्टर काहीतरी एक इंजेक्शन द्या, मरू द्या आता मला. आजारपणाला कंटाळून, दुःखांना कंटाळून व्यक्ती जीवन संपवण्याचा विचार करतात लोक असे काही. यस, 2 कारणं सांगितले तुम्ही, योग्य. आजारपणाला कंटाळून आणि कर्ज. अजून काय कारणं आहेत का? सायको, तो पण आत्महत्या करतो नाही? तो काही पण करतो. सायको व्यक्ती पण आत्महत्या करतो. बाकीचे थोडे पुढे येता का? पुढे सरकता. एक तिसरी लाईन पण बसेल. मुली या पुढे या. उठ पुढे ये. हां, बेसीच्या मागे. अजून पुढे सरक. शाबास. या अजून पुढे या. तर अजून काय कारण आहेत आत्महत्या करण्याचे? एवढे बस झाले आत्महत्येचे काही कारणं असे. आणि अर्जुन आता युक्तिवाद करतायत. अर्जुनाच्या युक्तिवादावरून आत्महत्येचे काही कारणं आहेत. अज्ञान, इग्नोरन्स. अज्ञान हे आत्महत्येचं कारण आहे. वाटते तुम्हाला लॉजिकली? अरे कसं काय? अज्ञानाचा आणि आत्महत्येचा काय संबंध?
आहे कारण अज्ञान कसं काय सांग? जसं उदाहरण कसं? ठीक आहे, अजून अज्ञान आणि आत्महत्येचा काय संबंध आहे? यस. ओके, अजून थोडं क्लिअर. ओके, पुढचे परिणाम काय आहेत त्याच्याविषयी अज्ञान असल्यामुळे तो असं करू शकतो. ओके, ते पण एक कारण आहे अज्ञान. अजून थोडंसं अजून क्लिअर पाहिजे. अज्ञान हे आहे की आत्महत्या म्हणजे त्याला असं वाटते की शरीराला मारणं म्हणजे आत्महत्या आहे. वास्तविक आत्महत्या कधी होतच नाही, कारण आत्म्याची हत्या करताच येत नाही. नैनम छिंदंती शस्त्रांनी नैनम दहती पावक न चैनम क्लेद्यंत्यापो न शोषयति मारुत. आत्म्याला जाळता येत नाही, आत्म्याला कापता येत नाही, आत्म्याला सुकवता येत नाही, आत्म्याला विरघळता येत नाही, आत्म्याला शस्त्राने मारता येत नाही. मग आत्मा मरेल कसं काय? मग आत्मा तर मरत नाही, मग आत्महत्या कसली? शब्द तर वापरला आत्महत्या. मग इथे काय अज्ञान काय कारण आहे की जर तो स्वतःला शरीरच समजतोय आणि त्याला वाटते की शरीर संपवलं म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व, हा खूप मोठा अज्ञान आहे. आत्म्याविषयी असलेल्या अज्ञानामुळे व्यक्ती आत्महत्या करतो. कारण अर्जुन ह्याच पद्धतीने विचार करत होता आणि आत्म्याच्या स्तरावर कधी विचार करत नव्हता अर्जुन. आणि त्याच्यामुळे अर्जुनाला असं वाटत होतं की मी जर यांना मारलं तर हे ठार होतील आणि जीवितहानी होईल, पण मी जर तसं नाही केलं तर सगळे चांगले राहतील, फक्त मीच एकटा मेलो तरी काय प्रॉब्लेम नाही. अर्जुन अशा पद्धतीने विचार करत होता आणि कृष्णाने म्हणून पुढे आत्म्याचं ज्ञान दिलं. अज्ञान, इग्नोरन्स. दुसरा फॉल्स कंपॅशन, दुसरी झुटी करुणा, खोटी माया. करुणा काय म्हणताय? करुणा समजतं, मराठी शब्द आहे ना. खोटी करुणा. खोटी करुणा कशी काय असते? हां, खोटी दया कशी असते? खोटी दया खोटी दया. मुलगा जर आजारी आहे, टायफॉईड झाला आहे, पण आई म्हणते नाही रे माझं बाळ, तुला काय खायचं आहे बेटा? तो म्हणतो मला खायचं आहे आलू पराठा. तुझं बेटा आत्ता आणते बनवून खाते आलू पराठा. ही झाली खोटी करुणा. हां, मग मुलगा म्हणतो मम्मी मला शाळेत अजिबात जायचं नाही. का बेटा जायचं नाही? ती सर मला अजिबात आवडत नाही. अच्छा, नाही आवडत का बेटा? नको जाऊ, ये आपले बैस. खोटी करुणा. समजलं तुम्हाला? खोटी करुणा, झुटी करुणा. त्या मुलासाठी काय योग्य आहे याचा विचार न करता त्याच्या इच्छेसारखंच किंवा त्याला एकदम पॅम्परिंग करणं, कुरवाळणं त्याला असं एकदम, बेटा नाही हा बेटा. ही आली खोटी करुणा, झुटी करुणा, फॉल्स कंपॅशन. मग अर्जुन इथे फॉल्स कंपॅशन काय कशी करत होता? अर्जुनाची दया होती सगळ्यांच्या बाबतीत. प्रश्न आता असा आहे की ते दयेच्या लायकीचे आहेत का ज्यांच्यावर आपण दया दाखवतो? एखादी आई एका मुलाला अशी मारते, फटाफट 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 दे दे कानाखाली, कॉलरला पकडला, धाड धाड दे दे दनादन करते. आणि 4 लोक बघतात, अरे कार निर्दयी आई कशी मारते त्या पोराला बघा. तिथे ती आई निर्दयी नाही आहे आणि नाही तो मुलगा इनोसंट आहे. जेव्हा त्याच्या
अगोदरच्या हिस्ट्रीमध्ये जेव्हा आपण जाऊ तेव्हा आपल्याला कळेल की तो माफ करण्याच्या लायकीचा आहे का, त्यांनी काय कारनामे केलेत. आणि ती आईची जी करुणा आहे ती आईचं मारणं ही करुणा ठरेल. का करुणा ठरेल आईचे मारणं? मारल्याने कधी करुणा होते का? परिवर्तन होण्यासाठी, अजून त्याला मोठ्या संकटातून वाचवण्यासाठी, किंवा ज्याच्या प्रती त्यांनी असा अपराध केला आहे तो पोलीस कंप्लेंट करणार होता पण त्याच्यासमोरही त्याला मारते, त्याच्यामुळे तो थोडं शांत बसेल, कमीत कमी घरात तर राहील 2 फटके खाऊन, नाही तर पोलिसाच्या कोठडीमध्ये जाऊन बसावं लागेल त्याला, 3 वर्षाची शिक्षा होईल त्याला. आईची करुणा येते. करुणा कधी कधी अशी येते, कधी कधी समजत नाही करुणा. आई जेव्हा मारते मुलाला, वडील जेव्हा मारतात तेव्हा त्यांची करुणा समजत नाही. इथे अर्जुन काय म्हणतायत की मी जर यांना ठार मारलं, अरे रे 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 किती मोठं पाप लागेल. अर्जुन त्यांना माफीची जी भावना ठेवतायत ते माफीच्या लायकीचे आहेत का? आणि जर त्यांना माफ केलं तर ते पुढे किती किती अपराध करतील, किती किती लोकांना त्रास देतील, किती किती जनतेचा छळ करतील. मग पोलिसांनी जर अशी करुणा ठेवली तर मग समाजामध्ये कोण घाबरेल त्यांना? समजा पोलीस स्टेशनला तुम्ही जर ट्रॅफिक रूलमध्ये सिग्नल क्रॉस केला, सिग्नल लागलेला आहे, सिग्नल तोडून पळाले रोडवरून, किंवा हेल्मेट नाही घातला, किंवा बिना लायसन्स तुम्ही निघाले, आणि पोलिसांनी विचारलं तुम्हाला का रे कुठे लायसन्स? तो सॉरी सर थोडा विसरलो मी, घाईघाईत निघालो होतो. अच्छा अच्छा अच्छा, खूप घाई होती का? बरं ठीक आहे परत असं करू नको. जा. असं केलं तर किती त्या पोलिसाला लोक हे करतील. एवढं स्ट्रिक्ट असून सुद्धा त्याला नाव मामा ठेवलं आहे, म्हणजे त्यांना मामा बनवता येतं असं लोकांचं म्हणणं आहे. फॉल्स कंपॅशन, योग्य करुणा नाही आहे ती, खोटी करुणा आहे. मग अर्जुनची जी करुणा होती ती फक्त शारीरिक स्तरावर होती. पहिलं जे कारण आहे अज्ञान, इग्नोरन्स. आत्म्याबद्दल त्यांचा जागरूकता नव्हती. तिसरं नैराश्य, फ्रस्ट्रेशन. अर्जुन निराश झाला होता आणि त्याच्यामुळे अर्जुनाच्या नैराश्याचं कारण काय? अज्ञान आणि झुटी करुणा. आणि त्याच्यामुळे अर्जुन फ्रस्ट्रेट होते की समजत नाही काय केलं पाहिजे मी. हृदय दौर्बल्य, विकनेस ऑफ हार्ट. हृदयाचं दौर्बल्य होतं. हृदयाचं दौर्बल्य काय येतं? कारण बुद्धी सक्षम नाही आहे डिसिजन घेण्यासाठी. त्याचं पुढचं कारण आहे हृदय दौर्बल्य, हृदयाची दुर्बलता, विकनेस ऑफ हार्ट. काय सांगता येईल याला मराठीमध्ये? एखादा व्यक्ती दुबळा आहे बिचारा, अरे रे 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 त्याला म्हणतो ना आपण, तो आहे हृदय दौर्बल्य. बघा, हृदय दौर्बल्य आणि कपटी याच्यामध्ये काय फरक आहे? काय फरक आहे का? कपटी व्यक्ती कसा असतो? न कळत नाही, जाणून बुजून करतो तो. जाणून बुजून तो करतो, त्याला म्हणतात कपटी. चुकीचं कार्य करतो, त्याला माहिती आहे हे पाप आहे पण तरी तो करणार, कारण त्याला त्याच्यामध्ये लाभ दिसतोय, स्वार्थ दिसतोय, दुसऱ्याला तो फसवणार, असा व्यक्ती येतो. कपटी व्यक्तीला माफी करणं म्हणजे त्याच्या दुसऱ्या अपराधाला प्राधान्य देण्यासारखं झालं. पण त्याच्या विरुद्ध एखादा जर असेल तो हृदय दौर्बल्य त्याचा आहे, विकनेस ऑफ हार्ट आहे, तो दुबळा आहे बिचारा, त्याला एक तर समजत नाही किंवा समजलं तरी त्याच्यातून होत नाही ते. आणि तो जसं धृतराष्ट्र, एक्स्ट्रीम एक्झाम्पल आहे धृतराष्ट्र, विकनेस ऑफ हार्ट. त्याचं हृदय एकदम दुर्बळ होतं. तो पुत्र मोहाप्रतीमुळे तो एवढा दुर्बल झाला होता की तो म्हणायचा की अरे त्याला समजतं पण की चुकीचं आहे, तरी पण तो काय करू नाही शकत. हतबल झालेला व्यक्ती.
असा व्यक्ती. जसे काही काही व्यक्तीने व्यसन लागलेला असतो आणि तो व्यसन म्हणतो की अरे त्याला माहिती आहे की हे चुकीचं आहे, तरी पण तो एकदम काय करू होतच नाही. किंवा मग कोणी त्याला सांगितलं 10 गोष्टी, मग तसं ऐकून गेलो ना, हां बरोबर आहे, करायला पाहिजे असं, मग करा ना, मग करेन ना. त्याच्यामध्ये असं काय त्याच्यामध्ये फायर आहेच नाही की आता नाही असं आहे का उद्यापासून बांध म्हणजे बांध, असं नाही त्याच्यामध्ये. असे लोक तुम्हाला दिसतील कधी कधी. ते पण एक कारण आहे हृदयाची दुर्बलता. काय आता होत नाही, काय करायचं, जाऊ दे, मरते आता, गिवअप करून टाकतात ते लोक. आणि त्याच्यामुळे ते एक कारण आहे, विकनेस ऑफ हार्ट. आणि 5वं कारण, समस्या का समाधान करने में असमर्थ, इनकॅपेबिलिटी. असमर्थ आहे प्रॉब्लेम सॉल्व करायला, डोक्यावरून पाणी चाललं, आता काय करावं, जाऊ दे, बघ दिला आपण, आत्महत्या, नाही जमणार मला आता, बास संपवलं, आत्महत्या. अर्जुन ह्या पद्धतीने ह्या थॉट्सने कन्क्लुजनवर येऊन बसला की जाऊ दे आता नकोच. त्याचे हे कारण होते, अज्ञान, फॉल्स कंपॅशन, फ्रस्ट्रेशन, विकनेस ऑफ हार्ट, इनकॅपेबिलिटी, हे त्याचे कारण होते. आता आत्महत्या, त्याच्यामुळे अर्जुन अशा पद्धतीने निर्णय घ्यायला तयार झाला. आता थोड्या याच्यावर चर्चा करू आपण. आत्महत्या के प्रकार 2. एक आत्महत्या शरीराची, दुसरा आत्मा की हत्या. आता इथे आलं बघा आत्महत्या शब्दाचा खरा अर्थ. ज्याला आपण समजतो ते आत्महत्या, ते म्हणजे हे स्थूल शरीर आहे ज्याला आपण मारण्याचा प्रयत्न करतो, संपवण्याचा प्रयत्न करतो, त्याचे हे आपण कारणं बघितले. आता जी आपण इन जनरल कारणं बघितली, त्याच्यामध्ये 2 कारणं तुम्ही ॲड केले, कर्ज आणि काय जर सांगितलं होतं, कर्ज आणि आजारपणाला कंटाळून, हे 2 कारणं तुम्ही ॲड केली होती. छान कारणं आहेत ते. आणि अर्जुनाचे जे कारणं होते ते आत्महत्याचे. पण स्थूल शरीराच्या सोबत स्थूल शरीर की हत्या, आत्महत्याचे परिणाम काय आहेत? आध्यात्मिक प्रगती का अवसर खोना. आध्यात्मिक प्रगतीचा अवसर त्याने, आध्यात्मिक प्रगती कशी करू शकतो? या जन्मात, मनुष्य जन्मामध्ये करू शकतो आध्यात्मिक प्रगती. अध्यात्म जाणू शकतो तो, भगवद्गीतेच्या क्लासमध्ये येऊन बसू शकतो तो, भगवद्गीता वाचू शकतो तो, प्रसाद खाऊ शकतो तो, कीर्तन करू शकतो तो, भगवंताचं नाव घेऊ शकतो तो, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. बघा सर्वांनी नाव घेतलं की नाही, म्हणजे घेऊ शकतो आपण, भगवंताचं नाव घेऊ शकतो. पण हा मार्ग, हा चान्स त्यांनी गमावला. आध्यात्मिक प्रगती का अवसर खो देणं, आध्यात्मिक प्रगतीसाठी करणाऱ्या सगळ्या गोष्टी तो संपवून टाकतो. दुसरा परिणाम काय होता? नरक यातना. त्याला भयंकर नरकामध्ये जावं लागतं. त्यासाठी एक स्पेशल नरकाचे आयोजन केलं आहे, हेल. खरं आहे का ते? बघायला भेटेल. तिसरा भूत पिशाच योनीमध्ये त्याला टाकलं जातं. त्याला प्रेत योनी मिळते, कारण त्यांनी शरीर संपवलं, टाईम वेळेच्या अगोदर त्यांनी शरीर संपवलं. मग आता त्याला शरीर कुठलं मिळणार? आता शरीर नाही मिळणार. मग एक तर नरक यातना पण त्याला भोगावे लागतात भयंकर. का? त्याने अपराध केला. का अपराध केला त्याने? माझं शरीर आहे, मी आहे, मी स्वतःला मारलं, काय प्रॉब्लेम आहे कोणाचा? सांगा. कधी कधी लोक म्हणतात दारू पितो, मी माझी पितो, माझी कमवतो, माझी पितो, असं म्हणतात ना लोक. मग लोकांना काय प्रॉब्लेम आहे त्याचा? बिचारे दारू पिणाऱ्यांचा ही त्यांची एक काय म्हणतो त्याला आपण, एक अर्ज आहे त्यांचा हा, की आमचं आम्ही करतो, काय कोणाला प्रॉब्लेम आहे का? आमची खातो पितो, आम्ही आमचे जिरवतो, असं म्हणतात लोक. मग का बरं दारू पिणं अपराध का बरं आहे? मग त्यातले काही लोक काय म्हणतील माहिती का? नाही, दारू पिणं अपराध नाही आहे, जास्त दारू पिणं अपराध आहे.
मग त्यात अजून असं म्हणतात, नाही नाही जास्त दारू पिणं पण अपराध नाही. दारू पिऊन वेडवाकडं काही करणं हा अपराध आहे. तर खरं आहे का असं? दारू पिणं अपराध आहे की नाही ते सांगा मला अगोदर, मग पुढे बघू आपण. आहे का? किती जणांना वाटतंय की दारू पिणं अपराध आहे? हात वर करा. किती जणांना वाटतंय की दारू पिणं अपराध नाही आहे? हात वर करा. अरे कोणीच हात वर करत नाही. तुम्ही मॉडर्न जगामध्ये राहतात की नाही राहत? आज तुम्ही बिंदास बघताय टी व्हीमध्ये, मूवीजमध्ये, स्त्रिया पण दारू पितायत, स्त्रिया पण सिगरेट फुकतायत, अशा अशा धुरकांड्या उडवतायत मस्तपैकी. मग कुठल्या अँगलने दारू पिणं अपराध आहे ते सांगा. चला कोण सांगेल? कुठल्या अँगलने दारू पिणं अपराध आहे? पण ते माझं शरीर आहे ना, मी पिन नाही तर नाही पिन, कोणाला काय प्रॉब्लेम आहे? आर्थिक नुकसान होतं. कसं? चांगला आहे ना डॉक्टरचा फायदा. ओके, कॉन्शियस नसतो, भगवंताचं स्मरण करता येत नाही म्हणून. अजून कोणाला काय ॲड करायचं आहे? यास वाव, हे शरीर आपलं नाही आहे. आपण जरी म्हणतो ना की हे मी, माझं, माझी प्रॉपर्टी, मी माझं काही करेन, नो, हे शरीर आपलं नाही आहे. हे शरीर आपल्याला दिलं गेलं आहे. सांगा बरं, तुमच्यापैकी किती जणांच्या चॉईसने तुम्हाला शरीर मिळालं आहे? तेव्हा काय अगदी मला बरोबर चांगलं मिळालं, एकदम माझ्या मनासारखं, किंवा मला असंच पाहिजे होतं, मी असंच ॲप्लिकेशन दिला होता कंपनीला की सेम मला असं असं पाहिजे, आणि बरोबर तसंच मिळालं. असं झालं कधी? शरीरासाठी चॉईस नाही आहे, आईवडिलांसाठी चॉईस नाही आहे, भाऊ बहिणींमध्ये चॉईस नाही आहे, रिलेटिव्समध्ये काही चॉईस नाही. ह्या जबरदस्ती या दिल्या गेल्या आहेत, या दिल्या गेल्या आहेत आपल्याला, आपल्या नाहीत त्या. मग या कशासाठी दिल्यात? जसं आपण एखाद्या भाड्याच्या घरामध्ये राहतो आणि जर त्या घराला आपण डॅमेज केलं तर डिपॉझिट कट होते की नाही? तसं हे भाड्याचं घर आहे, आणि या भाड्याच्या घराचा जर आपण चुकीचा उपयोग केला, त्याच्यात नको नको त्या गोष्टी घुसवल्या आणि त्याला खराब करण्याचा प्रयत्न केला, मग त्याचं फळ मिळतं. म्हणून त्याच्या रिॲक्शन्स आहेत दारू पिणं त्यासाठी. आणि मग आत्महत्या पण, हे शरीर जर आपलं नाही आहे आणि आपण त्याचं नॅचरली त्याची वाढ आहे, नॅचरली त्याचं स्थिरता आहे, नॅचरली त्याचा झीज आहे, आणि नॅचरली त्याचा मृत्यू आहे. हे निसर्गाच्या आणि आपल्या कर्मानुसार त्या गोष्टी घडणार आहेत. पण त्याला आपण जबरदस्ती जर त्याला मारण्याचा प्रयत्न करू तर आपण स्वतः आपल्या शरीराची हत्या करतो, आणि म्हणून तो अपराध आहे. आपण आपल्या शरीराची हत्या करतो म्हणजे आपल्याला दिलं गेलं जे शरीर आहे भगवंतानी, त्याचं आपण नाश करतोय, भगवंताची प्रॉपर्टी आपण नष्ट करतोय. जर आपण गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी नष्ट केली, आणि जर तुम्ही UPमध्ये असाल तर बुलडोजर चढेल आपल्या घरावर, होय की नाही? गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी जर आपण नष्ट केली तर गव्हर्नमेंटचे रूल्स आपल्यावर लागू होतील. तसं ही गव्हर्नमेंट प्रॉपर्टी आहे, भाड्यात दिलेली आहे राहण्यासाठी. त्याचा उपयोग आपण त्या कारणासाठी केला गेला पाहिजे, कमीत कमी त्याला असा डिस्ट्रॉय तरी नाही केला पाहिजे. मग कशासाठी दिलं आहे? हा आध्यात्मिक प्रगतीसाठी. शरीर दिलं आहे शरीर नष्ट करण्यासाठी. शरीर दिलं आहे शरीर नष्ट करण्यासाठी, यस, पण हे नाही, दुसरं शरीर नष्ट करण्यासाठी.
हे शरीर दिलंय पुढचं शरीर नष्ट करण्यासाठी. म्हणजेच ह्या शरीरामध्ये आध्यात्मिक प्रगती एवढी केली गेली पाहिजे की पुढचं शरीर घ्यायची आवश्यकताच नाही पडली पाहिजे. म्हणजे शरीर नष्ट करण्यासाठी हे शरीर दिलं आहे. पण ह्या शरीरामध्येच असताना हेच जर शरीर नष्ट करण्याचा प्रयत्न करू तर आपण अपराध करतोय. कारण हे शरीर आपलं नाही आहे, हे भगवंताने दिलेलं आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या परिणामातून जावं लागतं आपल्याला. आध्यात्मिक प्रगती आपली रोखते, नरक यातना आपल्यासाठी खास अरेंजमेंट होते. भूत पिशाच योनी मिळते त्याला. भूत पिशाच योनी म्हणजे काय? नो शरीर, त्याला भौतिक शरीर मिळत नाही. मग त्याला कुठलं शरीर मिळतं? त्याला सूक्ष्म शरीर, प्रेत शरीर मिळतं त्याला, प्रेत योनी त्याला मिळते. मग ते प्रेत शरीर कसं असतं? अदृश्य असतं ते. तो त्या प्रेत शरीराने खाऊ पिऊ शकत नाही, एन्जॉय करू शकत नाही, मौज मजा करू शकत नाही, नाचू बागडू शकत नाही, आपल्या भावना इतराला व्यक्त करू शकत नाही. का? शरीर नाही आहे. आणि म्हणून शरीर नसेल तर तो जीवात्मा अतिशय दुःखी असतो, भयंकर दुःखी असतो तो व्यक्ती. म्हणून तुम्ही बघितला बऱ्याच वेळा या शरीरामध्ये आपण शरीर आहे आपल्याला, पण एन्जॉयमेंटच्या फॅसिलिटी नाही आहेत. किती दुःखी असतो की नाही? दुःखी आहे. दुःखी असण्याचं कारण काय? माझी इच्छा आहे की दिवाळीला मला काय स्पेशल अशी गिफ्ट असायला मिळायला पाहिजे होती. मी एवढं मेहनत करतो, मला स्पेशल काहीतरी गंठण, नेकलेस, मोत्याचा हार, नवलखा हार, किंवा मुलं असतील तर मला बूट, शूज, मला गिअरची सायकल, मला गाडी, मला कुठली गाडी ती? बुलेट डुक 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 करणारी. भलेही तुम्ही लोनवर घ्या, पण मला पाहिजे. नाही भेटली तर असा एकदम मनस्ताप होतो. मग तो मनस्ताप कसा? भूतासारखा असतो तो. भूत पिशाचा असं असतो, त्याला नाही भेटली एखादी गोष्ट की तो असा एक ताण फाण उचल आपट. घरामध्ये किचनमध्ये खूप आवाज येतो, मग सगळे भांडे मग पुन्हा रिपेरिंग करावं लागतात. नाहीतर शर्टाचे सगळे बटणं फुटून जातात. झोपटण्याने नवऱ्याने मारतायत मग कपड्या. हे का होतं? कारण इच्छा खूप आहे आणि पूर्ण होत नाही, आणि म्हणून मनस्ताप होतो. विचार करा, ज्याला शरीरच नाही आहे आणि एवढी भोग करण्याची इच्छा आहे, तो व्यक्ती किती उद्विग्न असेल. त्याला म्हणतात पिशाच योनी, भूत योनी. आणि पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये व्यक्ती अटकतो. आत्महत्येचे परिणाम काय आहे? आध्यात्मिक प्रगती थांबली जाते, नरक यातना त्याला होतात, भूत पिशाची योनी मिळते, आणि पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये त्याला यावं लागतं. कारण पिशाची योनीनंतर पुन्हा त्याला कुठेतरी एक 84 लाख योनीमधून एक योनी मिळेल. त्याला पक्ष्याची योनी मिळेल, प्राण्यांची योनी मिळेल, एखाद्या झाडाची योनी मिळेल, कुठेतरी योनी. आणि त्याच्यानंतर मग क्रमाक्रमाने त्याचा उद्धार होत 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 मग एकदा मनुष्य जन्म मिळेल. म्हणजे किती मोठा लॉस आहे त्याचा हा. ही शरीराची आत्महत्या, शरीर मारल्याने हे फळ आहे. दुसरा, आत्मा की हत्या, म्हणजेच स्पिरिच्युअल सुसाईड. याला म्हणतात उपनिषदमध्ये आत्मह, आत्माचं हनन करणारा आत्मह. स्पिरिच्युअल सुसाईड म्हणजेच अध्यात्माकडे दुर्लक्ष करणं, अध्यात्माकडे लक्ष न देणं. जीवनाचा उद्देश काय आहे समजून न घेणं, फक्त मनुष्य हे शरीरालाच फक्त खाऊ पिऊ घालणं आणि आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणं. आणि जसं आध्यात्मिक चेष्टा करण्यासाठी आपण येतो, जसं आध्यात्मिक मार्गामध्ये जसं येतो, तसा आपला इंटरेस्ट कमी 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 होत जातो. याला म्हणतात आत्मह. आधुनिक युग, पिंजरा चमकाने की संस्कृती. आधुनिक युगामध्ये काय असतं? पिंजऱ्याला कसं पॉलिश करून चमकवलं जातं याच्याकडे लक्ष आहे. पिंजरा कुठला आहे? हा पिंजरा आहे, हा पिंजरा आहे. हा पिंजरा कसा दिसला पाहिजे? एकदम चमकला पाहिजे बरं का, एकदम मस्त चमकला पाहिजे.
त्याला मग मस्त पॉलिश विश करणार. दिवाळी आल्यावर मग अजून, आता दिवाळीला किती घर साफ होत आहेत, बाप रे. नको असलेला खूप कचरा बाहेर निघतो, सगळे डबे डोबडे सगळे बाहेर निघत होते बिना कामाचे. कितीतरी साफ केला, कितीतरी गोष्टी अशा काढल्या. सगळं नवीन 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 रॅक घ्या, नवीन डबे घ्या, नवीन सगळं करा. आपलं स्वतःचं पण मेंटेन करणार. लग्न वगैरे आले तर मग पूर्ण एकदम शरीराला एकदम चमकवणार, त्याला एकदम असं ब्लिचिंग फिचिंग करणार, मग शरीर वॉश करणार, असं काय 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 अजून काय काय असतं ते फेशियल करणार. अजून काय मदत करा मला. असं हे सगळं चमकवण्यासाठी, आपल्या स्वतःला चमकवण्यासाठी एकदम असं पिंजरा चमकवतोय आपण. मग आरशासमोर उभं राहिलं की आपण बघायचा आज पिंजरा कसा चमकतो. आपल्याला आठवण आली पाहिजे आरशासमोर उभं राहताना असं स्वतःला. आणि मुलांना असतं ना असं गोल असं होतं, असं कंगवा असं असा. आज पिंजरा कसा दिसतो उलट्या पिसांचा, कोंबड्यासारखं. आजकाल तर विचित्रच केस पद्धती आहे. आपला काय केसांचं काय जास्त टेन्शनच नाही. किती वेळ जातो त्याच्यामध्ये, विचार करा तुम्ही. असे मारा, तसे मारा, हे करा, ते करा, बाप रे. त्याच्यामुळे हे बरं आपलं सिंपल स्टाईल. पिंजरा आरशासमोर उभं राहिल्या की आपल्याला आठवलं पाहिजे पिंजऱ्याला आज मी कसं नटवणार. म्हणून वैष्णव असतात ते पिंजऱ्याला कसं नटवतात माहिती आहे, ते तिलक लावतात, सुंदर एक तिलक लावतात आणि काय स्मरण करतात, हे भगवान विष्णूंचे चरणकमल आहेत आणि ही त्याच्यावर एक तुलसी आहे त्यांच्या चरणांवर आणि हे माझ्या मस्तकी मी धारण केले भगवंताचे चरणकमल. म्हणजे माझं शरीर हे मंदिर आहे भगवंतांचं, त्याच्यामध्ये परमात्मा रूपाने भगवान निवास करतात. हा तो विचार करतो आहे. नाहीतर मग काय नुसता पिंजऱ्यासारखा त्याला सजवतो आहे बस. आणि आत्मा त्याला काय खाण्यापिण्याची काही गरज नाही. आत्म्याबद्दल कोणाची चिंताच नाही की आत्म्याला काय खाऊ घातलं पाहिजे. प्रत्येकजण शरीराच्या संतोषीसाठी, शरीराला चमकवण्यासाठीच प्रयत्न करतो आहे. त्याला खाऊ पिऊ चांगलं घालणार, न्हाऊ घालणार, चांगले कपडे घालणार, चांगलं त्याला इकडे तिकडे फिरवणार. आत्म्यासाठी मग आत्म्याचं खाणं काय आहे? आत्म्याचं खाणं आहे परमात्म्याशी संबंध प्रस्थापित करणं. कशाने होईल ते? त्यांच्या भजन कीर्तनाने, कथाश्रवणाने, शास्त्र अध्ययनाने. हे आत्म्यासाठी, आत्म्याला नरिश करतं. आणि ते जर नाही केलं तर मरून जाईल, दुःखी होईल तो. म्हणून आपण सगळेजण दुःखी आहोत. का दुःखी आहोत? कारण सगळेजण फक्त पिंजऱ्याला संतुष्ट करण्यासाठी आहेत. पोपट आत्मधला उपाशी आहे आणि म्हणून सगळेजण दुःखी आहेत. जर आतल्या पोपटाला जर खाणं दिलं, त्याचं खाणं आहे भगवंतांचं नामस्मरण, भगवंताची भक्ती, आणि हे आपण त्यांना देणं आवश्यक आहे. तर मग करूया आपण सगळ्यांनी निर्धार या कार्तिक महिन्यामध्ये आणि दिवाळीच्या शुभमुहूर्तावर. दिवाळीसाठी आपण या पिंजऱ्याला चमकवणार आहे की नाही? प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे की मी पिंजऱ्याला चमकवणार आहे, पण आतल्या जो माझा आत्मा आहे, जो मी माझं वास्तविक स्वरूप आहे, त्याला पण सुशोभित करण्यासाठी मी काहीतरी करेन. या दिवाळीपासून मी एक नवीन नियम लावेन, आता प्रत्येकाने निर्धार केला पाहिजे. करायचा आहे का निर्धार? हरी बोल. कार्तिक महिना आहे, कार्तिक महिन्यात नाही करणार तर केव्हा करणार? राधाराणीची विशेष कृपा आहे. प्रत्येकाने भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. भगवद्गीता कमीत कमी एकदा तरी वाचली पाहिजे आयुष्यात. काय असते गीता, काय असते भगवद्गीता, काय असते एकदा तरी वाचली पाहिजे, समजून घेतली पाहिजे, श्लोक कंठस्थ केले पाहिजेत. याच्याने आपलं जीवन सुखी होईल आणि मग आत्महत्येची वेळ येणार नाही.
जसं अर्जुन त्या निर्णयावर येऊन पोचला ज्याचा परिणाम, ज्याचा दृश्य असं होतं की मानो अर्जुन आत्महत्या करण्यासाठीच निघाला आहे, अशा पद्धतीने निर्णय घेतो आहे. असेच निर्णय आपण आपल्या जीवनामध्ये घेतलेत की आपलंसुद्धा आत्महत्यासारखाच प्रकार घडतो आहे. कारण एक तर शरीराचं हनन आणि आत्म्याचं हनन, मोस्टली आत्म्याचं हनन तर आपल्याकडून होत आहे. त्याला आपण न होता आत्म्याला जिवंत ठेवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. आणि म्हणून या दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सर्वांनी असा एक निर्धार घ्या आणि भगवंतांना प्रार्थना करा की हे भगवंता मला शक्ती द्या की मी चांगल्या मार्गावर आणि अध्यात्माच्या मार्गावर पदार्पण करू इच्छितो, मला शक्ती द्या. आणि मी तुमच्या रोज 1 माळ हरे कृष्ण महामंत्राचा जप करेन आणि रोज 1 पान कमीत कमी भगवद्गीतेचं वाचेन, मला शक्ती द्या. इतनी शक्ती हमें देना दाता म्हणतात ना, भगवंतांना प्रार्थना करायला पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्री ग्रंथराज श्रीमद् भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. गौर प्रेमानंदे हरि हरि बोल. कोणाचा काय प्रश्न चर्चेवर? क्वेश्चन? ओके, तर आता इथे आज आपले सुदर्शन सोनवणे प्रभू यांचा वाढदिवस आहे. आणि वैदिक पद्धतीने कसा वाढदिवस साजरा केला जातो याची एक छोटीशी झलक इथे मिळेल. आणि त्यानंतर दामोदर अष्टकम आपण गायलो जाऊ इथे. आणि दामोदर अष्टकम नंतर सर्वांसाठी महाप्रसाद. तुम्हाला दामोदर अष्टकम हे दिसेल, हे गायचं आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर हरे कृष्ण महामंत्र सुरू होईल तेव्हा दिवे पेटवा. स्क्रीनच्या समोर कोणी येऊ नका, म्हणजे इथे दिसेल सर्वांना. दिवे पेटवताना सुद्धा ओवाळता, तिथून ओवाळा. माताजी इथे ओवाळू शकता स्क्रीनवर, जेव्हा दामोदर कृष्ण दिसतील, मुलींचा फोटो राहील त्यांना ओवाळू शकता. आणि प्रभूजी यांना ओवाळू शकता, कुठे घेऊ शकता, पण गोंधळ नका करू. नमामि स्वरं
कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे. सगळ्यात शेवटचा. हरे रामा हरे रामा 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे विवेक विवेक टेबलच्या पुढे लोक येतात ना, टेबलला तिकडे कुठेतरी घ्या की स्क्रीनच्या जवळ लोक नाही. हरे